नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आहे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम खाण्यासाठी आणि अतिशय पौष्टिक चविष्ट असा मेथीचा पराठा. तर आपल्याला डब्यासाठी, प्रवासात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा परफेक्ट पदार्थ आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया आजच्या या खास रेसिपीला. तर ही घेतलेली आहे आपण मेथीची भाजी. मेथीची भाजी आपण छानपैकी धुवून घेतलेली आहे, स्वच्छ केलेली आहे ती. आणि तिच्यातला जो मॉइश्चर आहे, जो आपल्या धुताना पाणी लागतं, ते नॅपकिननी ते आपण पुसून काढायचं आहे. हे आपण बघतच आहात. हे आपल्याला मॉइश्चर पूर्णपणे आपल्याला सुकवायचं आहे. हे आपण टिश्यूज घेतलेले आहेत. तर हे पूर्णपणे आपल्याला सुकवले की थोड्या वेळासाठी मेथीची भाजी ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर हे कापून घ्या. तर तुम्ही बघू शकता आपण चॉपिंग बोर्डवरती मेथीची भाजी घेतलेली आहे. मेथीच्या भाजीचे आपल्याला एकदम बारीक मध्ये आपण कटिंग करून घ्यायची, म्हणजे की जेणेकरून ती पिठामध्ये चांगली एकजीव मिसळून जाईल. तुम्ही बघतच आहात. ही सगळी मेथीची भाजी आपण कापून ठेवलेली. तर ह्याच्यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट्स जे घेतलेले आहेत, आपण सगळे इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि याचा एक डो तयार करणार आहोत, म्हणजे पीठ मळून घेणार आहोत त्याचं. लेट्स मूव ऑन टू अनदर प्रोसिजर. तर आपण मेथीचे पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम इन्ग्रेडियंट्स घेणार आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे दही, 100 ग्रॅम दही, आणि बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा वाटी बेसन पीठ आहे. त्याच्यानंतर आहे मीठ चवीनुसार. हा आहे कोणता मसाला? लाल मिरची पावडर आहे. ही आहे हळद, आणि ही तर मिरच्या आहे ग्रीन चिलीज, गार्लिक, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिऱ्यांची मिरची आहे, ही पेस्ट आहे ही. आणि हे आपण तीळ घेतलेले आहे. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मेथीच्या पराठ्यामध्ये ॲड करायचे. तर दाखवतो तुम्हाला पुढची प्रोसिजर. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मेथीमध्ये मिक्स करून घ्यायचे. मेथीच्या भाजीमध्ये हे बेसन पीठ टाकलेलं आहे, पहिलं गव्हाचं पीठ टाकलेलं, हे लाल मिरची पावडर, हे टाकलेली आहे हळद, हे मीठ घेणार आहोत टेस्टनुसार. त्याच्यानंतर आहे हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याची पेस्ट, आणि हे तीळ घेतलेले आहेत. सगळं आपण एकजीव करून घ्यायचं, मिश्रण मिक्स करून घ्यायचं. बेसिकली आपल्याला पीठच मळायचं. तुम्ही बोलू शकता भरपूर हेल्दी डिश होणार आहे, कारण की 2 पीठ, 1 हिरवी भाजी, तीळ आहे. मला तर माझं तर भरपूर फेवरेट आहे मेथीचे पराठे. तुम्ही थेपले पण बोलू शकता, बट आय प्रेफर टू यूज दिस वर्ड मेथीचे पराठे. ह्याच्यात थोडं पाणी ऍड करणार आहे. म्हणजे जसं जसं आपण मळणार आहे तसं तसं आपल्याला अंदाज येतो की आता पीठ जरा सुट्ट होत आहे, जरा ड्राय आहे. त्या हिशोबानुसार आपण पाणी ऍड करत आहे. अजून पाण्याची गरज आहे काही. आता मिक्स करून घ्यायचं आहे. अजून थोडं पाणी ऍड करायचं ह्याच्यात. ह्याच्यात आता दही ऍड करून घेतलेलं आहे. वाह, हे दही आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. या डिश साठी भरपूर ताकद लागते. आता तुम्ही बघू शकता आपलं मेथीच्या पराठ्याचं पीठ तयार झालेलं आहे, मळून चांगल्यापैकी मळून झालेलं आहे. तर हे ह्याच्यावरती आता आपण एक कपडा ठेवणार आहोत
आणि हे सेट होण्यासाठी आपल्याला फक्त ठेवून द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं आणि त्याच्यानंतर आपण ह्याचे गोळे करून पीठ म्हणजे चपात्या बनवायला म्हणजे पराठे बनवायला सुरुवात करणार आहोत. तर दाखवतो तुम्हाला ती प्रोसिजरसुद्धा. हे आता आपण मेथीच्या पराठ्यासाठी पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत. तर त्याचे आपण पराठे बनवून लाटून घ्यायचे आणि तव्यावरती शेकून घ्यायचे. दाखवतो पुढची प्रोसिजर काय करत आहोत आपण. हे असं आपण पराठा लाटून घेतलेला आहे, मेथी पराठा, आणि त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे गॅसवरती आपला पराठा असा झालेला आहे. चांगला कलर आलेला आहे, येलोइश ग्रीन डार्क ब्राऊन झालेला आहे. फ्लिप करायचं, मस्तपैकी हे कुरकुरीत आणि मस्त छान झालेले आहेत पराठे. दिसायला पण टेस्टी दिसत आहे. आता तुम्ही बघू शकता आपले मेथीचे पराठे रेडी झालेले आहेत. त्यामध्ये आपण मस्तपैकी अशी प्लेट करून घेतलेली आहे. तुम्ही मेथीचे पराठे कशाबरोबर पण खाऊ शकतात. दही घेतलेले आहे आपण आणि लोणच्याचे 2 प्रकार घेतलेले आहेत. टमाटरचा आपण प्युरी घेतलेली आहे, ही घरीच बनवलेली आहे. आणि ह्या तुम्हाला कशाबरोबर पण खाता येतात हे पराठे. आणि हे मेथीच्या पराठ्यांवर आपण घातलेले आहेत तीळ गार्निशिंगसाठी. तर एकदम फ्लफी झालेले आहेत, मऊ लुसलुशीत झालेले आहेत. टेस्टसाठी पण भरपूरच छान दिसत आहेत. आणि हे तुम्ही डिप करता दहीमध्ये आणि वाव, ही अशी टेस्ट झालेली आहे, टेस्टी झालेली आहे डिश. जर तुम्हाला ही डिश आवडली असेल तर नक्कीच मुंबईकर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आमच्या आणि तुमच्या घरच्यांसाठी ही डिश त्यांना खायला घाला.